कोलगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि कोलगाव संघाचे कर्णधार सुशांत आपला निर्णय लवकरात लवकर कळवा, कारण आम्हाला तशा प्रकारची नोट करायची आहे। अमरदीप कोलगाव प्लीज आपला निर्णय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय की फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय ते आमच्यापर्यंत लवकरात लवकर कळवा आणि सामन्याला लवकरात लवकर सुरुवात सुद्धा करायची आहे, कारण आपण पाहतोय 5 वाजून 38 मिनिटे झालेली आहेत। 3 षटकांचा आपण सामना खेळवण्याचा निर्णय घेतलाय वेळेअभावी। अमरदीप कोलगाव संघनायक आपला निर्णय, आमचे गुणलेखक मंगेश इथे वाट पाहत आहेत आपल्या निर्णयाची। केटी आपला निर्णय सांगा। केटी नाही, सॉरी, अमरदीप कोलगाव संघाचे कर्णधार। आणि आता जो सामना संपला त्या सामन्याचा सामनावीर अर्थातच मी अनाउन्समेंट केलेली आहे, परंतु आपण ते पारितोषिक सामना संपल्यानंतर देऊया, कारण आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे। अजूनही निर्णय येत नाहीये। अमरदीप कोलगाव ओके फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, थँक्यू, थँक्स अ लॉट। तर दोन्हीही सलामीचे फलंदाज तयार राहायचं आहे आणि स्वप्नील चला आपण क्षेत्ररक्षण सजवा, कारण आपल्याला त्याचा त्रास होईल, बॅड लाईट जर झाली तर नंतर मात्र प्रॉब्लेम होईल। चला लवकरात लवकर करण मात्र एक करण तोड़। आइए कोलगांव टीम से निवेदन है कि आप लोग तुरंत फील्डिंग पोजीशन पर जाइए, मैच स्टार्ट कीजिए, समय की पाबंदी है क्योंकि ये अभी भी आज का दिन का ये आखिरी मुकाबला खिलाना बाकी, जहां पर 3-3 ओवर आने बाकी है। कुल मिलाकर देखिए जाए तो 30 गेंदे यहाँ पर आना बाकी है, तो आप लोग मुकाबले की शुरुआत कीजिए। थैंक यू यासीन भाई, बहुत बढ़िया दिन रहा आपका, अच्छा दिन था और बहुत अच्छी कमेंट्री आज सुनने मिली। जय हनुमान चषक 2023 का ये आज का दूसरा दिन है, दूसरे दिन का ये दूसरे लॉट के आज सारे मैच हम देख रहे हैं। एक तरफ टीम यहाँ पर देख रहे हैं कोलगांव टीम बनाम मुकाबला यहाँ पर चलता हुआ नेक्स्ट मैच, और धुकोड़े के बीच ये मैच है। कोलगांव और धुकोड़े एक ही इसी परिसर की ग्राम पंचायत की टीमें दोनों खेल रही है। मैं मनु भोर का धन्यवाद। मनु भाई, शानदार क्रिकेट का आयोजन हर साल आप करते आ रहे हो और आज का दिन भी बहुत बढ़िया रहा। आपके सारे लोग जिन्होंने इस टूर्नामेंट में मेहनत की उन सभी को बहुत दुआ देते हैं, क्योंकि बहुत अच्छी मेहनत, बहुत अच्छा काम उनका रहा है। शानदार क्रिकेट का आयोजन, और कल के दिन भी जो टीमें यहाँ पर खेलेगी, कल के जो भी लॉट्स यहाँ पर होंगे वो भी शानदार होंगे। कल मॉर्निंग आपके सामने 9 बजे से मैच स्टार्ट हो जाएंगे और लगभग 6 बजे तक मैच आपको देखने मिलेंगे। आज आवाज की नागेश्वर यात्रा है, फन एंड फेयर जो कि आपके बीच है। आवाज परिसर के सारे आवाज ग्राम पंचायत आप सबका स्वागत कर रहा है। आइए दोनों टीमों का एक एक खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आना बहुत जरूरी है, ताकि रन गिनने के लिए, समझने के लिए और बताने के लिए। आप लोग बहुत खुशनसीब हो कि आपको कमेंट्री बॉक्स में बैठने का मौका मिल रहा है। दोनों टीमों से निवेदन है कि अपने कमेंट्री बॉक्स के अंदर आ जाइए प्लीज। आपका जो 12वां खिलाड़ी प्रतिनिधि को भेजिए जिनको नाम पता है। ये 3 ओवरों के मुकाबले हैं, यहाँ पर खेले जा रहे हैं। समय की पाबंदी है, अब समय हो चुका है 5:40 हो चुके हैं। मैच स्टार्ट करने जा रहे हैं लगभग 6 बजे के पहले। ये सारे मुकाबले 6:10 पर मैच समाप्त होने चाहिए। और पहले ओवर को लेकर मैं हमारे साथी कमेंटेटर मराठी के नीना से कहूंगा कि आप शुरुआत करें। धन्यवाद धनंजय सर। आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या स्पर्धेतील अजून एक महत्त्वपूर्ण लढत, उपांत्यपूर्व फेरीचा सामना म्हणजे क्वार्टर फायनलची लढत। एका बाजूला अमरदीप कोलगाव, दुसऱ्या बाजूला जहरमान धुकोडे। पहिला चेंडू आपण पाहतोय यॉर्करच्या चेंडूने सुरुवात केली आपल्या षटकाची करण तोडणकर यांनी। करण तोडणकरचा आज अष्टपैलू खेळ आपण पाहिला, मध्ये फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली। दोन्ही संघांनी आजच्या दिवशी 2-2 सामने जिंकले, तर तिसऱ्या फेरीत एका महत्त्वपूर्ण लढतीत ते एकमेकांसमोर आलेले आपण पाहतोय। कालच्या दिवशी जर आपण पाहिलं चांगला खेळ झाला आणि आजच्या दिवशी पहिलीच क्वार्टर फायनलची लढत आपण पाहिली, नागेश रवास विरुद्ध गावदे रानपडा। या स्पर्धेतील बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय तो म्हणजे गावदे रानपडा, आणि या सामन्यातील विजेता संघ निश्चितच दुसरा संघ ठरेल। यावेळी चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसे घेणारा, यशाच्या दिशेने येणारा चेंडू आपण पाहतोय। ज्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय, चांगला क्षेत्ररक्षण, ज्या पद्धतीची गोलंदाजी होते त्याच पद्धतीची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतो या सामन्या दरम्यान। आले सर्व रसिक क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय। महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतो मैदानात।
यावेळेस ऋतूचा फटका नक्कीच चांगलं टायमिंग चांगलं प्लेसमेंट चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषे पार येतोय दणदणीत चौकार आपण पाहिलं तर चेंडू नक्कीच चांगला होता मात्र इथे मी दाद देईन कौतुक करीन ते म्हणजे फलंदाज ऋतूचं ज्या पद्धतीने तो सफल झाला चेंडूला दिशा दिली आणि चेंडू फिरकावला सीमारेषा दिशेने चौकारने ऋतूजने आपल्या खेळीला सुरुवात केली धावसंख्या पण पाहतो 3 चेंडू अखेरीस 5 धावा यावेळेस कव्हर शॉट फटका लगावायचा होता बॅटची कडाके चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्राच्या दिशेने 4 धावांसाठी बॅक टू बॅक फोर्स कौल लागला अमरदीप कुलगाव संघाच्या बाजूने आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय 3 षटकांमध्ये चांगल्या धावा जमवायच्या आणि त्यानंतर चांगल्या गोलंदाजीने सामना जिंकायची अशी सरळ रणनीती त्यांची आपली पाहायला मिळते यावेळेस ऋतूचा फटका चेंडू उंचावतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय झेल इथे टिपला जात नाहीये चेंडू जातोय वन बॉस ओव्हर सीमारेषे पार सलग ऋतुज गोलंदाजाला दिशा दाखवतोय पहिला फटका लगावला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेला त्यानंतर फटका पण पाहिला तर थर्ड मॅनच्या दिशेला आणि आता चौकार येतोय लॉंग ऑनच्या दिशेला सलग 3 चौकारांनी आपल्या संघाची धावसंख्येला उसळी देतोय ऋतुज सलग 3 चौकार येते धावांची गती वाढते धावसंख्येला आकार देणारे हे चेंडू पण पाहतोय पहिल्या षटकाचा 5 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा यावेळेस बॅटच्या आउटसाइड एज यष्टिरक्षकाच्या हातून चूक होते स्लिपच्या हातून चूक होते आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर येतोय चौकार दोन चेंडूमध्ये केवळ 1 धाव आली होती पहिला चेंडू 1 धाव दुसरा चेंडू निधव आणि त्यानंतर पुढील 4 चेंडूवरती 4 चौकार आलेले आहेत आणि धावांची गती नक्की चांगली आपल्याला पाहायला मिळते 4 चेंडू 5 चेंडूचा सामना करताना ऋतुज आपण पाहतोय 16 वैयक्तिक धाव संख्येवर खेळतोय आपल्या संघाला चांगली धाव संख्या उभारून द्यायची या उद्देशाने त्याची फटकेबाजी आपण पाहिली चांगल्या धावा आल्या त्याला जीवनदान देखील लाभलंय अंतिम चेंडू आपण पाहिलं तर झेल पकडला गेला असता ऋतुज बाद झाला असता मात्र यष्टिरक्षकाच्या हातून चूक होते नवीन गोलंदाज सिद्धांत तोडणकर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन यावेळेस पहिला चेंडू फुल टॉस पैसा या चेंडूला भिरकावलाय चेंडू जातोय वन बॉस ओव्हर फाईन लेग सीमारेषे पार पंचांचा इशारा नोचा 9+4 एकूण 5 धावा मिळतील नॉट अ प्रॉमिसिंग स्टार्ट असंच म्हणता येईल तेवढीशी चांगली सुरुवात नाही कारण पहिला चेंडू ओव्हर द वेस्ट साइड नोचा इशारा 9+4 5 धावा आणि पहिला चेंडू म्हणा तर फ्री हिटची सुवर्ण संधी कुणाल सारख्या आक्रमक फलंदाजाला यावेळेस कुणालच्या बॅटला फटका चेंडू हवे चेंडू जातोय वाडिश लॉंग सीमारेषे पार उत्तुंग षटकार आपण पाहतोय फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलला जातोय चांगला चेंडू होता आणि त्याही पेक्षा अप्रतिम फटका षटकार लावला जातोय धाव संख्या पुढे सरसावते धाव संख्या होते 28 धावा
यावेळेस यशस्वीच्या बाहेरचा चेंडू, पंच या चेंडूवर नाराज, नाखुश, खेळण्याच्या मर्यादेत बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा येतोय. धाव संख्या पण पाहतो 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एकच चेंडू झालेला आहे, मात्र महागडे षटक ठरणार का किंवा एक मॅरेथॉन षटक आपल्याला पाहायला मिळणार का? कारण एकच चेंडू झाले षटकातील. इथे मात्र कुणाच्या बॅटमन आलेला फ्लिक आपण पाहतोय, चेंडू मिड विकेट सीमारेषे पार, उत्तुंग गगनभेदी षटकार. आणि आता मात्र आपण पाहतोय ऋतुज फटकेबाजी करतोय आणि त्यानंतर कुणालने देखील आपले हात मोकळे करायला सुरुवात केले. 2 षटकार आले कुणालच्या फलंदाजीमध्ये आणि इथे मात्र एक मोठी धावसंख्येकडे वाटचाल करायला सुरुवात केली ती म्हणजे अमरदीप कोलगाव संघाने. धावसंख्या उशी घेते, धावसंख्या 35 धावा. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि या चेंडूला विरकावलाय. यावेळेस बॅकवर्ड स्कोअर सीमारेषे पार, 9 प्लस षटकार, 7 धावा आणि सेकंड बीमर इन दी ओव्हर म्हणजे सलग 2 नो बॉल आल्यामुळे आपण पाहतोय क्रिकेटच्या नियमानुसार आता गोलंदाजाला इथे थांबावं लागेल आणि त्याचं षटक पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजाला इथे नियुक्त करावं लागेल. बऱ्याच वेळेला मित्रांनो आपण पाहतो ज्यावेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो, काही तर वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, जरा जास्त जोर लावण्याचा प्रयत्न करतो, कधी वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो, कधी व्हेरिएशनचा प्रयत्न करतो, मात्र त्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहतोय नवीन गोलंदाज रोहन येतोय, रोहन तोडणकर. हे षटक पूर्ण करण्यासाठी रोहन येतोय. आतापर्यंत आपण पाहिलं या षटकातील 2च चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय सरळ गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढला होता. 1 धाव पूर्ण होते, धावसंख्या होते ती म्हणजे 43 धावा. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन रोहन. इथे मात्र बॅटची कडा लागली होती, इथे यशस्वीच्या हातून पुन्हा चेंडू निसटतोय. करंटचं चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतोय. चेंडू निश्चितच सीमारेषे पार जाण्यास त्यांनी रोखलेलं आहे. धावसंख्या या चेंडू आपण पाहतोय 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या एकूण झालेली 45 धावा. यावेळेस समीस्टन स्ट्रोक चेंडू हवेत, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि यावेळेस ऋतूची खेळी संपुष्टात येते. संख्या झालेली 45 धावा. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक मोठं षटक, एक महागडं षटक, प्रतिस्पर्धी संघाला कमबॅक करून देणार षटक, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला बॅकफुटला ढकलणार षटक असंच म्हणता येईल. कारण या षटकात धावांची लयलूट केली गेली. पहिल्या षटकाखेरीज 17 धावा होत्या आणि या षटकातील दुसऱ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असताना आपण पाहतोय 45 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हर्षल आपण पाहतोय, हर्षल फलंदाजीसाठी आलाय. पिच हिटर म्हणून त्याची भूमिका नेहमीच असते कोलगाव संघामध्ये. इथे आपण पाहतोय मिड विकेट शिक्षणे फटका लागवला, इथे 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? प्रयत्न केला जातोय आणि यशस्वी देखील होतोय. चांगली रन बिटवीन द विकेट, एक केली धावेचं रूपांतर दुहेरी धावमध्ये कसं करायचं याचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळतंय. या 2 धावांनी षटकाची सांगतो ते 2 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना अमरदीप कोलगाव संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 47 धावा. 47 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकांमध्ये 47 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच एक मोठी धावसंख्या रस्त्यानं आपण पाहतोय अमरदीप कोलगाव संघातील फलंदाजांना. मात्र त्यामध्ये धनंजय सर मी म्हणेन गोलंदाजाचा देखील सहभाग आहे, हातभार आहे. ज्या पद्धतीने 9 चेंडू टाकले
प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच संधी उपलब्ध करून दिली आणि अशा मोठ्या सामन्यामध्ये, अशा महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये असे आक्रमक फलंदाज, अशी संधी, असं आमंत्रण कधीच धुडकावणार नाहीत. मी नेहमीच म्हणतो फुलटॉस म्हणजे बड्डे गिफ्ट आणि त्या बड्डे गिफ्टचा पुरेपूर फायदा कुणालने उचललेला पण पाहिलं. 3 षटकार त्याने लगावलेत या षटकामध्ये आणि आपल्या संघाला एका मजबूत स्थितीत तो घेऊन आलेला आहे. आपल्या संघाला एक मोठी मजल मारून देण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेली ही कामगिरी आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण सामन्यात बराच वेळा आपण पाहतो महत्त्वपूर्ण खेळाडू चमकतात, चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. तीच कामगिरी करताना आपण पाहतोय अमरदीप कुलगाव संघाकडून फलंदाजी करताना फलंदाज कुणालला संकेत येतो एक फिरकी गोलंदाज जयमान धोकडे संघाकडून. पहिला चेंडू मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न, लॉंग ऑन सीमारेषे पार, षटकार. आपण पाहतोय कर्णधाराचा निर्णय आतापर्यंत नक्कीच फलंदाजाने सार्थ ठरवलाय. यावेळेस मात्र फिरकी दिली जाते, चेंडूला उसळी दिली जाते आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज कुणालला इथे मात्र संकेत कमबॅक करतोय. एक अनुभवी गोलंदाज आहे. आपल्या फिरकीच्या जाळ्यात बऱ्याचशा खेळाडूंनी त्यांनी अडकवलेल्या, फसवलेल्या विकेट्स प्राप्त केल्यात. त्यामुळे षटकानंतर तो कमबॅक करून दाखवतोय. इथे रिवर्सी फटका लगावण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच सांगताय चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांत स्वरूपाची धाव मिळते अमरदीप कुलगाव संघाला आणि धावसंख्या होते ती म्हणजे 54 धावा. धावांचा अर्धशतक नक्कीच लागलेला पण पाहतोय. एक मोठी धावसंख्या रचण्यात आतापर्यंत नक्कीच यश मिळालंय. धावांचा डोंगर रचायचा आणि त्या दबावाखाली फलंदाजांना बाद करायचा, सामना जिंकायचा, हे आपल्याला समीकरण इथे पाहायला मिळते. ही रणनीती अमरदीप कुलगाव संघाची. यावेळेस कुणालचा फटका, मिस्टम स्ट्रोक, चेंडू हवेत. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होते, झेल निसटतोय. कुणाल सारख्या फलंदाजाला जीवनदान लाभतंय आणि त्याचबरोबर 2 धावाही मिळत आहेत. मित्रांनो, आपण नेहमीच म्हणतो, पाहिलंय आपण क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडणं खूपच महत्त्वपूर्ण असतं. एक झेल आपल्या हातून निसटला तर त्यानंतर तो सामनाही आपल्याला गमावावा लागतो. अशी चित्र बऱ्याच वेळेला पाहिलेत. आजच्या दिवसातली पहिली क्वार्टर फायनल पाहिली तर ते ज्वलंत उदाहरण. नीरज घरतचा झेल निसटला, त्यानंतर त्याने षटकार लगावला आणि काही धावा जमवल्या आणि जेव्हा प्रतिस्पर्धी संघ पराभूत झाला तेव्हा धावांचं जे अंतर होतं, पराभवाचं जे अंतर होतं ते केवळ 8 धावांचं होतं. त्यामुळे त्या झेलाची किंमत मूळ त्यांना सामन्यानंतर कळले. त्या दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला होता, फलंदाज सफल झाला होता. त्यामुळेच कदाचित पंचांनी हा चेंडू वाईट दिला नाहीये. निर्धाव चेंडू होते. धावसंख्या पण पाहतोय, धावसंख्या स्थिरावलेली 56 धावा. 4 चेंडू झालेत. तिसऱ्या आणि अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे मात्र युवतीचा फटका, दमदार असरदार चेंडू जातोय सीमारेषेपार, षटकार. या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूमध्ये 38 धावांवरती नाबाद खेळताना आपण पाहतोय कुणालला, ज्यामध्ये आपण पाहिलं तर 5 षटकांनी एका चौकाराचा समावेश आहे. एक उत्तुंग षटकार आपण पाहतोय. कुणालच्या बॅटमॅन रिव्हर्सिव्हचा फटका आणि पुरेपूर धावा जमवल्या जात आहेत. हे षटक देखील आपण पाहिलं तर या षटकात आतापर्यंत एकूण 15 धावा आल्या. अंतिम चेंडू या तिसऱ्या आणि अंतिम षटकातील इथे रिव्हर्सिव्हचा अजून एक फटका. इथे मात्र सिद्धांत चेंडू खाली येतोय. इथे झेल मात्र निसटतोय आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज कुणाल इथे धावची स्वरूपात बाद होतोय.
थँक्यू डीजे. अंतिम चेंडूवरती तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे कुणाल बाद झालाय. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कोल जिंकून अमरदीप कुलगाव संघाने 3 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये 18 चेंडूंचा सामना करताना पण पहिल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 64 धावांचा डोंगर रचलेला आहे आणि 65 धावांचे तगडं आव्हान पेश केलेलं आहे. सामना जिंकण्यासाठी सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जय हनुमान धोकडे संघासमोर. हे आव्हान जय हनुमान धोकडे संघ पार करणार का आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ या स्पर्धेत ठरणार का हे जाणून घेण्यासाठी सेकंड इनिंग कडे आपण वळूया आणि दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी घेऊन जाते पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र धनंजय कुलकर्णी सर यांच्याकडे. धनंजय सर, ओव्हर टू यू. हेलो 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 हेलो. आइए नमस्कार. आज के शाम यहाँ पर समाप्त होने जा रही है. सेबी चेक मैच और भी बाकी है. 18 गेंदों का खेल शेष है. रन संख्या यहाँ पर चाहिए जीतने के लिए. कुल मिलाकर एक बड़ा टारगेट यहाँ पर दिया गया है. 65 रनों का टारगेट यहाँ पर है 3 ओवर में, यानी प्रति ओवर यहाँ पर 21-22 रनों के साथ बल्लेबाजी करनी पड़ेगी. जो औसत यहाँ पर है प्रति ओवर का, उस औसत के हिसाब से बैटिंग लाइनअप भी यहाँ पर आनी चाहेगी, क्योंकि बहुत कम बल्लेबाजों को मौका यहाँ पर मिलेगा. और बल्लेबाजी के लिए आया है करण तोड़नकर बनाम और उनके साथ में है स्वप्निल. ये दोनों के ऊपर बड़ी जिम्मेदारी है इस वक्त. धोकोड़े बनाम मुकाबला कुलगांव के बीच मैच हम चल देख रहे हैं और कुलगांव इस वक्त फील्डिंग पोजीशन पर है और धोकोड़े बल्लेबाजी के लिए आते हुए 65 रनों का लक्ष्य सामने रखा गया. जो बैटिंग यहां पर कुणाल ने की, उसके बाद ऋतुज और हर्षल आज के सारे फॉर्म में बल्लेबाज है. कुणाल ने जो बैटिंग की है 40 रन बनाए. शानदार बैटिंग आज उनकी देखने मिली है इन 18 गेंदों में. इसके पहले जब बैटिंग कर रहे थे यहाँ पर करण, जिन्होंने 11 गेंदों में 50 रन लगाए. आइए मैच स्टार्ट कीजिए प्लीज. 6 बज चुके हैं. 6:15 पर समाप्त होना चाहिए आज का ये दिन, इस इनिंग को और इस मैच को. सेकेंड इनिंग के हम मुकाबले देख रहे हैं. रन संख्या की दरकार यहां पर इस वक्त 65 रन. पहले गेंद की शुरुआत यहां पर होती हुई. पहली गेंद ऊपर आई है, क्या चाह सकता है और पहले गेंद पर विकेट चमकाते हुए बहुत बड़े खिलाड़ी का विकेट यहां पर गिरा है. करण तोड़नकर बाहर जाते हुए गेंद नीचे बल्ले को लगी. पहला विकेट का यहां पर पतन होता हुआ. शानदार गेंदबाजी यहां पर गेंदबाज निमिष यहां पर करते हुए. पहले विकेट का पतन यहां पर होता हुआ. निराशजनक मैदान के बाहर आप जाते हुए. आपने पहले 3-4 मैच में क्या किया उसे भूल जाइए. अब आप मैच में क्या करने वाले ये बहुत जरूरी है. क्रिकेट अक्सर प्रेजेंट में खेला जाता है, आप वर्तमान और भूतकाल में नहीं खेला जाता. आप प्रेजेंट जो चल रहा है उसके अंदर ही आपको खेलना पड़ता है. इस वक्त पहली गेंद पर विकेट चटकाया क्योंकि बहुत अच्छी गेंदबाजी यहां पर निमिष करते हुए. शानदार दबाव बनाने का प्रयास. कहीं तो भी बैटलाइन का ही फर्क यहाँ पर पड़ता होगा शायद बल्लेबाजी के लिए, लेकिन ये सारे खिलाड़ी अक्सर मैच खेलते रहते हैं. क्लीन यहाँ पर गेंद नजर आ रही है. विकेट एकदम साफ है. उसके ऊपर ग्रीन कलर की गेंद बिल्कुल भी बल्ले पर नजर आती हुई. इस वक्त मात्र बल्लेबाजी के लिए ऑप्शन से बाहर की गेंद. अतिरिक्त रनों पर यहाँ पर अंकुश लगाना होगा. आप कंट्रोल के साथ गेंदबाजी करनी पड़ेगी. इसमें अगर बड़ा शॉट आ जाए तो शायद मुसीबत हो सकती है टीम के लिए. चिंताएं बढ़ सकती है. रन रेट को रोकने के लिए इस बार बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी, बहुत जबरदस्त. कवर के ऊपर से खेलना चाहते थे बल्लेबाज, उनको बिट किया. विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया. बहुत ही पीछे खड़े हैं विकेट कीपर.
दूर वाले छोर से गेंदबाजी यहां पर हो रही है। पहला मॉनिटरी पावर प्ले हम देख रहे हैं। इन मॉनिटरी पावर प्ले में शानदार गेंदबाजी निनाद यहां पर करते हुए कैच निमिष के गेंद पर बहुत अच्छा कैच लिया। शानदार फील्डिंग यहां पर, 2 कैच यहां पर लिए गए। पहला विकेट, सेकंड विकेट दबाव में यहां पर धोखड़े नजर आती हुई। कुलगांव के खेमे में खुशियां ही खुशियां। है 7 रन, 7 रन हो चुके हैं आखिरी गेंद इस ओवर की। कवर पर खेलना चाहते थे लेकिन गेंद बारी किनारा बल्ले का, लेकिन रन बिल्कुल भी नहीं लिया। शानदार ओवर रहा, स्पेल को समाप्त किया। 3 ओवरों के खेल के अंदर 3 गेंदबाज यूज करने चाहिए। इस नियम के साथ पहले ओवर का खेल समाप्त हुआ निमिष का, और रन संख्या स्कोर बोर्ड पर है 2 विकेटों के नुकसान पर 7 रन। आने वाले अब 12 गेंदों का खेल शेष है। रन संख्या की दरकार यहाँ पर इस मैच को जीतने के लिए 58 रन क्या बन पाएंगे। हमारे जो स्कोरर दोनों भी है, हर एक रन की खबर है और हर एक रन पर उनकी कड़ी नजर है। और शानदार स्कोरिंग हमारे दोनों स्कोरर ने की। एक तरफ अगर देखी जाए तो हमारे स्कोरर ऑनलाइन बैठे हुए हैं राज पाटिल, और दूसरे हमारे स्कोरर ओमकार पाटिल लोगों का दबदबा पूरे हमारे महाराष्ट्र में है। सारे हमारे स्कोरर, कमेंटेटर्स, जितने भी लोग आज यहाँ पर मौजूद हैं, एक बहुत ही अच्छा क्रिकेट से प्यार करते हैं। एक शानदार शामियाना, उसके बीच 2 टीमों का मुकाबला हम देख रहे हैं। अगली गेंद सामने की ओर खेला, शानदार शॉट, चौका हो सकता है। गेंद रोकना बड़ा मुश्किल है। हमारे कैमरामैन के पास सीधे गेंद गई है 4 रनों के लिए। बढ़िया स्ट्रोक यहाँ पर प्ले किया सीधे सामने की ओर। फिर एक बार फुल टॉस गेंद में थी और ये गेंद को बल्ले के ठीक नीचे आए और गेंद को उठाकर खेला। एक बार ऐसा ये फुल टॉस बना सकते थे, लेकिन शानदार शॉट खेला डीप मिडल पर 6 रनों के लिए। अगली गेंद इस वक्त फिर एक बार चलती हुई ऑफ से थोड़ी सी बाहर गेंद है और व्हाइट बॉल का इशारा आता हुआ। डीजे वाले इस वक्त जो गीत बजा रहे, बड़ा गर्व सा महसूस होता है। हम जब गर्व से कहते हैं कि हम सब हिंदू हैं और बड़ा अभिमान से हम प्राप्त करते हैं, और वो गीत यहाँ पर बजता हुआ। इस बार गेंद फिर अंदर आई, पिट किया गया। शानदार गेंदबाजी, इन कटर होती हुई गेंद सीधे अंदर आती हुई। बल्लेबाज को टटोलना बड़ा मुश्किल रहा गेंद को, और सीधे विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया। अच्छी गेंदबाजी।
इस बार थोड़ा सा गति परिवर्तन था, थोड़ा सा फ्लाइट गेंद लगा था, लेकिन ऑप्शन से बहुत बाहर गेंद थी। एक रन के साथ रन संख्या स्कोर बोर्ड पर अब है 19 रन 19। इस बार सीधे गेंद, ओहो क्या बात है, विकेट कीपर। दाग अच्छे हैं, कपड़ों पे दाग लगने चाहिए, घर जाने के बाद पता चलेगा कि हाँ मैं क्रिकेट खेल कर आया। एक आसान सा कैच था, उसको ले सकते थे, लेकिन टाई लगाने का प्रयास किया, कुछ नया करने का प्रयास कर रहे थे विकेट कीपर। कुछ दाग अच्छे होते हैं। अगली गेंद इस वक्त चलती हुई, इस बार गेंद घूमती हुई, फिर एक बार ऑप्शन से बाहर, बहुत बाहर, अंपायर का इशारा आता हुआ व्हाइट बॉल का 1 रन का इजाफा होता हुआ, अतिरिक्त रन स्कोर बोर्ड पर जुड़ता हुआ। अगर देखे जाए तो 2 व्हाइट यहां पर आया, रन संख्या हो चुकी है 20। अब तक का 3 व्हाइट हमारे स्कोर बताते हुए। यहाँ पर जो टॉस के लिए कॉइन यूज किया जा रहा है हेड और टेल का, ये जो कॉइन है ये कम से कम नहीं बोले तो गोल्डन कॉइन लगभग 1.5-2 लाख का है। जो भी इस टूर्नामेंट को जीतेगा उसे कॉइन मिलेगा। इस बार स्क्वायर किया गया, गेंद को बहुत अच्छा शॉट लगाया यहाँ पर डीप रिजर्व पर, दोनों खिलाड़ी दौड़ते हुए गेंद के पीछे, लेकिन खाली खिलाड़ी थोड़े से लड़खड़ा गए। वहां पर आउटफील्ड थोड़ी सी तेज थी और इसकी वजह से गेंद बाहर गई 4 रनों के लिए। आइए, कोलगांव के खिलाड़ी हर एक की नजर और उनके कान हमारे कमेंट्री बॉक्स के पास है, क्योंकि स्कोर यहां पर पूछते हुए कितने रन बने हैं, क्योंकि रन संख्या 24 रन, 35 रन चाहिए जीतने के लिए। इस बार अच्छा शॉट, बहुत बढ़िया शॉट। इम्पॉसिबल नहीं है, पॉसिबल है, मैच बन सकता है, अभी भी मैच जीत सकते हैं। इसी के साथ ओवर समाप्त हुए। आइए, रन संख्या चाहिए जीतने के लिए 35 रन। जय हनुमान फकीरपाड़ा 2023 चैंपियन ट्रॉफी आप लोग खेल रहे हैं। आज का दूसरा दिन और आज का दिन भी बहुत बेहतरीन रहा है। अब 6 बॉल 35 रन बनते हैं या नहीं बनते हैं ये देखना लाजमी है। एक तरफ फ्लड लाइट ऑन हो चुकी है, मैच ऑन होता हुआ, और बल्लेबाजी स्ट्राइक पर बल्लेबाज है। एक तरफ बैटिंग के लिए पंकज भगत, एक तरफ पंकज यादव है जो कि आक्रामक बल्लेबाज है, और एक तरफ पंकज भगत है, ये भी आक्रामक बल्लेबाज है। और ये अक्षय गेंदबाजी के लिए आया है। इस बार पिट किया अक्षय ने, मैं हूं सीधा साधा अक्षय। इस मैच को जिताने के लिए इस वक्त रन संख्या अब चाहिए 35 रन 5 गेंदों में। क्लीन बॉल दिख रहा है क्योंकि जिस हिसाब से विकेट है और विकेट के ऊपर गेंद गिरने के बाद स्पष्ट और क्लीन यहां पर नजर आती हुई। देखिए फिर एक बार गेंद दिखती हुई, शानदार शॉट वहां पर खेला, चौका जरूर मिलेगा। इस वक्त ये मैच में नजदीक आती हुई कोलगांव के खेमे में नजर और हंसी खुशियां सब कुछ वहां पर मिलती हुई। कल के पड़ाव में कोलगांव टीम बहुत अच्छा क्रिकेट खेलेगा ऐसा नजर आता हुआ, क्योंकि अभी मैच समाप्त नहीं हुआ, कोई जीता नहीं कोई हारा नहीं। अच्छा शॉट, बहुत ही जबरदस्त पॉइंट पर गेंद को खेला है, कवर के ऊपर से गेंद जाती हुई 4 रनों के लिए। रन संख्या स्कोर बोर्ड पर 38 रन। चमचमाती ट्रॉफी इंतजार कर रही है कि कौन जीतेगा इस ट्रॉफी को। 70,000 रुपए, 50,000 रुपए, 25,000 रुपए और 15,000 रुपए मैन ऑफ द सीरीज है, और बहुत सारे ट्रॉफी यहाँ पर रखी गई है। इस बार क्या बढ़िया शॉट खेला है, नीचे खिलाड़ी है, नीचे वहां पर कैच मिलेगा। एक आसान सा कैच यहाँ पर लेते हुए खिलाड़ी यहाँ पर आउट होते हुए। धुकोड़े की टीम ने आज सच में बहुत बढ़िया क्रिकेट खेला यहाँ पर।
करण तोड़नकर जिन्होंने शानदार बैटिंग की, शानदार खेल उनके नजर आया देखने के लिए, लेकिन उनके प्रतिरूप जो उत्तर वहां पर दिया गया खास कर टीम कोलगांव टीम ने, बहुत ही शानदार क्रिकेट आज अमरदीप कोलगांव का रहा है, बहुत ही बढ़िया। और जो कल के जो मैच यहाँ पर होंगे, खास करके जो सुपर 8 के जो कल के मैच है, जय हनुमान क्रीडा मंडल फकीरपाड़ा आयोजित 2023 दिनांक रविवार दिनांक है, कल 25 नवंबर है। एनसीसी नांदेपाड़ा बनाम मुकाबला हनुमान थरेपाड़ा ब, सिद्धि विनायक झिराड़ बनाम मुकाबला फ्रेंड्स ग्रुप हशीवरे, साई झिराड़ बनाम फुलाई देवी सासोने, रिलायंस नौगांव बनाम स्मरणिका नौखार और कुबेर 11 अलीबाग बनाम माऊ 11 एक्विराथ। ये कल के लॉट है जो कि 8 टीमें यहाँ पर खेलेंगी। जबरदस्त मजा आपको आएगा, कल कहीं नहीं जाइए, यहाँ पर आइए, इस मैच का मजा उठाइए। शानदार क्रिकेट का आयोजन आपको देखने मिल रहा है। जय हनुमान क्रीडा मंडल 2023 फकीरपाड़ा चषक। और आज का दिन यही समाप्त होता हुआ। शानदार इनिंग, शानदार क्रिकेट, शानदार मैच यहाँ पर देखने मिला और 2 मैन ऑफ द मैच देने के बाकी है।